यस, खेळाला आपण सुरुवात करूया. अजून एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जय हनुमान भावाले विपक्ष साई कृपा डुंगे या दोन टीम मध्ये, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच तो संघ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान भावाले. भरपूर अशा अपेक्षा टीमला जरूर असतील या ठिकाणी. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. जितेंद्र पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. विजय केनेच्या बॅट मधून अकाउंट ओपन झालंय. अंकुश गोलंदाज, आपण गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॅटची कडा. यस, यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. श्रीकांत बॅक टू द डगआउट. अंकुशने मात्र या ठिकाणी पहिली विकेट काढली आहे. यस, हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेल कंप्लीट केला होता. चांगला झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनोद भगत जे टीमचे कॅप्टन आहेत. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. श्रीकांत बाद झाला. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये जातोय. पाहूया लक्ष्मण कशा प्रकारे फलंदाजी करेल. काल आपण एक शो मॅच देखील या ठिकाणी पाहिली. पडगा पोलीस विपक्ष जय हनुमान भावाले. अर्थातच भावाले टीमला मात्र या ग्राउंडचा अंदाज आला असेल यात काही शंका नाहीये. यशवंत केने साहेबांचा हा संघ नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता. त्यांना या मॅचचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जी आहे ती अगदी मजबूत पाहायला मिळेल तुम्हाला. कारण गावदेवी भादवड विपक्ष श्री कालिका माता खारबाव या दोन टीम तुम्हाला समोरासमोर पाहायला मिळतील. यावेळेस इनसाइड आउट फटका. इनफिल्डच्या वरून उडवला फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका. 4 ने धावफलक पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. लक्ष्मणच्या बॅट मधून निघणारा हा पहिला चौकार आपण पाहतोय. सुरुवात खूप महत्त्वाची आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. आणि नक्कीच लक्ष्मणने मात्र वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना ठोकलाय हा पहिला चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश या गोलंदाजाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना साई कृपा ढुंगे संघ. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. लक्ष्मण. हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. चांगलं जज केलं त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट केलाय. तर लक्ष्मण या ठिकाणी बाद झालाय. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. यस, मात्र नवीन फलंदाज देखील लक्ष्मण आहे. लक्ष्मण केने मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. अंकुश या गोलंदाजाने पूर्णपणे अंकुश लावलंय धावांवर. षटकातील पुढचा बॉल. अंकुश पुन्हा एकदा. या बॉलला टॅप केलाय. बॉलला नक्कीच इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जात आहे. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा.
षटक क्रमांक पहिला अतिशय सुरेख फेकलं गेलं. अंकुशच्या माध्यमातून पूर्णपणे अंकुश लावलं गेलं धावांवर. फक्त 6 धावा खर्च करत 2 विकेट्स या षटकामध्ये आपण पाहिला. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर विनोद भगत. विनोद भगत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. समोर आपण लक्ष्मण केने या फलंदाजाला पाहतोय. सोबत विजय केने देखील आहे. या पहिलेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू, नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद लक्ष्मण केने. लक्ष्मण केने या ठिकाणी बाद झालाय. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तर नवीन फलंदाज शिवाजी मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच दोघांना देखील जबाबदारीने खेळावं लागेल. या ठिकाणावरनं एक चांगली धावसंख्या उभं करणं खूप गरजेचं आहे टीम भावाल्याच्या दृष्टिकोनातून. कारण टीम डुंगेचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी चांगली आहे. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट. आणि आता मात्र नवीन फलंदाज शिवाजी केने मैदानाच्या आतमध्ये. सोबत आपण विजय केनेला पाहतोय. विजय केने सलामीवर आहे, ज्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर सिंगल आली होती आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक भेटलेली नाहीये. षटकातील पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय. यस, चांगला बॉल त्या ठिकाणी ऑफ ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बीट केलंय शिवाजीला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल विनोद भगतच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका तर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा. या भले चांगला बॉल म्हणता येणार नाहीये कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. लाईन बिलॉंग्स टू अंपायर्स. यस, वाईट बॉलचा इशारा शिवाजी मडवी सरांच्या माध्यमातून. तर त्या दरम्यान सन्माननीय आपण पाहू शकता संजयभाई म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार आहेत. या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये देखील पाहणार आहोत. समोर जी कार उभी आहे तिचा अँगल चेंज करा. विनंती आहे की योग्य ठिकाणी पार्क करा. तिची मिरर आमच्या फलंदाजांच्या डोल्यावरती चमकते आहे. विनोद भगतच्या माध्यमातून हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे ती भरपूर तुम्हाला मोठी पाहायला मिळेल.
एका बाजूला श्री कालिका माता खारबाव तर एका बाजूला गावदेवी भादबड. षटकातील पुढचा बॉल समोर आपण मॅन इन पनामा कॅप विजय केनेला पाहतोय. सिंगलला एका धावेवर खेळतोय. नक्कीच पहिल्या बॉलवरची स्ट्राईक होती, त्यानंतर मात्र आता आपण विजय केनेला स्ट्राईक एंडला पाहतोय. या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 18 धावा धावफलकावर. पहिलं षटक 6 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारेल जय हनुमान भावाले संघ, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच तो संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज राकेश पाटील. पाहूया राकेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतील या षटकामध्ये. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. राकेश षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर आपण शिवाजी केनेला पाहतोय. मॅन इन रेड कॅप. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल. तिसऱ्या षटकाची धुरा राकेश पाटील यांच्या खांद्यावरती. पहिला बॉल. पहिलाच बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. राकेशच्या माध्यमातून चांगली सुरुवात या षटकाची. 2 चेंडू टाकून झाल्या, दोन्ही निर्धाव. या वेळेस मात्र ऑन साइडला हवा तसं संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आपण या मॅचचा विचार केला तर आतापर्यंत 15 बॉलचा खेळ झालाय आणि त्या 15 बॉलपैकी फक्त आणि फक्त 2 बॉल जे आहेत ते नक्कीच विजय केनेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अर्थातच विजय केनेचं स्ट्राईकला राहणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु सातत्याने त्याला स्ट्राईकपासून दूर ठेवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र स्ट्राईकला आपण विजय केनेला पाहतोय. मॅन इन रेड पनामा कॅप. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. मोठी विकेट. फलंदाज बाद विजय केने. विजय केने या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज नरेश घरेल मैदानाच्या आतमध्ये जातोय. नरेश देखील एक चांगला खेळाडू आहे, परंतु बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. विजय केनेची महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली साई कृपा डुंगे टीमला. षटकातील पुढचा बॉल.
या बलेच देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेश या षटकामध्ये करतोय. पूर्णपणे धावांवर रोख लावलं गेलंय, कारण 5 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे या षटकामध्ये. अचूक टप्प्याची गोलंदाजी, खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय DT ग्राउंड सोबतच मातीची विकेट तुम्हाला मिळते आहे खेळण्यासाठी. यावेळेस जोरदार अपील, यस इज गॉन. अजून एक विकेट. नरेश घरेलला देखील मैदान सोडावं लागेल. काय कमालीचं षटक फेकलंय राकेशच्या माध्यमातून. फक्त एकच धाव या षटकामध्ये, सोबतच 2 महत्त्वाच्या विकेट. विजय केनेला याआधी बाद केला आणि त्यानंतर मात्र नरेश घरेल देखील बाद होतोय. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त 19 धावा. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये गेलाय, परंतु या ठिकाणावरनं तुम्हाला काही करण्यासाठी फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि त्यानंतर मात्र पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. टीम भातबड सोबतच टीम खारबावचे कॅप्टन आपण सज्ज राहा. नवीन गोलंदाज प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर येतोय. वेलकम राकेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य सावंदे, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला बॉल. सुरुवात या षटकाची देखील अप्रतिम झाली आहे. प्रशांतच्या माध्यमातून षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. शिवाजी खेने बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सोमनाथ भालेकर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. धाव खर्च केली नाहीये, मात्र एक विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे प्रशांतला देखील. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये. एक डावखुरा फलंदाज, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. फक्त 19 धावा धावफलकावर आहेत. प्रशांत. षटकातील पुढचा बॉल. समोर नवीन फलंदाज सोमनाथ. या वेळेचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकत आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा. सोमनाथ भालेकरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र पहिला चौकार ठोकलाय त्या ठिकाणी. या भले जोरदार अपील. पंच संमत नाही आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. .24 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
प्रशांत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोर आपण विनोदला पाहतोय. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 24 धावा धावफलकावर. प्रशांत या वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 27 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. त्या 27 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. मात्र त्या दरम्यान टॉसकडे वळूया. टीम खरबावचे कॅप्टन त्याचबरोबर टीम भादवडचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टीम खारबावचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. खारबाव टीमचे कॅप्टन खारबाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. खारबाव टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याआधी मात्र या ठिकाणी सत्कार करूया. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संजयभाई म्हात्रे साहेब. साहेबांना आपण सन्मानित करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार आहेत. मी यशवंत केने साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. आपण पाहू शकता साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. तर खारबाव संघ 5 मिनिटात या ठिकाणी दाखल होणार आहे. नक्कीच त्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. परंतु त्या दरम्यान आपण मॅचच्या दिशेने वळूया. सामन्याला आपण सुरुवात करा. खाली जा.
ज्ञानेश्वर सुनील केनेच्या हस्ते ज्ञानेश्वर तर आपण शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यात उपस्थित आहेत प्रल्हादजी नाईक साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्याकरिता मी सुनील दादा केने यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय प्रल्हादजी नाईक साहेबांचा. मायेचे उबदार शॉल आणि प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपल्या ज्ञानेश्वर मात्रेजी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुण्याच्या दादांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सुनील दादा केणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता ज्ञानेश्वरजी मात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दादा आपण आलात या व्यासपीठावर, या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आहे 8-2 मध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक पाठला करतो चेंडूचा. यावेळेस अंतिम सीमा लगत चेंडूला अडवला गेलं. त्यानंतर मात्र इथे 2 धाबा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 धाबा कंप्लीट झालेत. 3 धावेने धावफलक 11 अंकावर जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. विजयचा हा पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लाजबाब कॅच पकडला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहायला मिळतंय. 11 या अंकावर 11वर 1 अशी परिस्थिती. 27 धाबांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि चौथ्या चेंडूवर ते मात्र विकेटचं पतन. तर धावसंख्या 11. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. यावेळेस फुलटॉस आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफच्या वरनं चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय दणदणीत चौकार. या षटकात आपण विचार केला तर 3 चौकार आलेत आणि त्याचाच परिणाम फलकावर पाहायला मिळतोय. 15 धाबा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 27 धाब्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात कमालीची पाहायला मिळते. गोलंदाज विजय पुण्याचे एकदा.
यावेळेस बॅटचे जी रक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. तर चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. आणि सुवर्ण संधी असेल विनोद धामणे या खेळाडूने जर कॅच पकडली तर प्रत्येक झेलसाठी भिरनारकरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा पलकावर आहेत. जरूर विकेट 2 गमावले गेलेत, परंतु 15 धावा चांगली धावसंख्या. 27 धावांचा पाठलाग करत असताना तर दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज शिवाजी. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतो. आणि तो चेंडू मात्र गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून हाताळला गेलाय. निर्धाव आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतो विनोद धामणे यांना. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. झेल पकडा 500 रुपयाचा कॅश प्राइज भिनारकरांच्या वतीनं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परत क्षेत्ररक्षक बनलाय अडसर. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकात जरूर 15 धावा खर्च केल्या विजय या गोलंदाजाने. मात्र शिवाजी हा गोलंदाज मैदानात आला. पहिला चेंडू डोहात हाताळला, त्यानंतर मात्र विकेट. मैदानात आपण अनेकदा पाहतोय वार पलटवार. पहिलं षटक महागडं ठरला होता, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट आणि विकेटने केले. आणि पलटवार करत असताना आपण जनुमान भाबाळे टीमला पाहतोय. यावेळेस बडा कॅच. काय कमालीची झेल पकडली आहे. अजून एक विकेटचं पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतंय. धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही आणि धाडस मात्र या क्षेत्ररक्षण करून दाखवलं. झेल कमालीचा पाहायला मिळाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत कमालीची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी द बॉस असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट लगातार शिवाजीच्या नावावर राहिलेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर उभा ठेपला हा गोलंदाज. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उमेश. 15 धावावर धावपळक स्थिर आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली होती तेव्हा 15वर 2 अशी परिस्थिती होती. आता मात्र 15वर 4 अशी परिस्थिती. 27 धावांचा पाठलाग करत असताना आपण साई कृपा स्पोर्ट डुंगी या टीमला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शिवाजी पुणे एकदा हॅट्रिकवर उभा टाकलाय. यावेळेस गती परिवर्तन. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. एकंदरीत पाहिलं तर या षटकाच्या चौथा चेंडू स्वेर राहिला. त्या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज शिवाजी पुण्याच्या एकदा. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचं टायमिंग तेवढं साथ आलं नव्हतं. चेंडू तिथे गरगरत राहिला. त्यानंतर मात्र बॅटर ला मुभा होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक
17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 27 करायचे आहेत. आतापर्यंत 17 जमवले आहेत. अजून 10 धाब्यांची आवश्यकता आहे. चला खारबाव टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता या. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावर. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 19. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार. शिवाजीचा या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 19 वर 4. आता मात्र विजयाकरिता धावा आवश्यक आहेत. 6 चेंडू 8. माफी असावी. 4 षटकांचा सामना आहे. या अगोदरचे 3 षटकांचे सामने होते. एकंदरीत हा पहिल्या फेरीतला सामना आहे. त्यामुळं 4 षटकांचा सामना आणि साधा आणि सोपं समीकरण म्हणावं लागेल. इथून 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 8. साधं आणि सोपं समीकरण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु कष्ट आणि मेहनत तुम्हाला सातत्याने करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू. इथे चुकी घडली आहे. कॉलिंग चुकीची राहिली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन. 5वा गडी बाद. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. नरेश हा गोलंदाज. चांगला चेंडू हाताळला गेला आणि एक रनअपच्या स्वरूपात विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 8 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 11 चेंडू 8. साधं आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं असेल सुरुवात चांगली झाली होती. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. या इनिंगचा आपण विचार केला तर एक माफक आव्हान आहे 27 धाव्यांचं 24 चेंडूमध्ये. आता मात्र समीकरण 11 चेंडू 8. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. अजून एक चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय. गोलंदाज नरेशचा निर्धाव. एक निर्धाव चेंडू मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये सोडू शकतो. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. अलॉन द कार्पेट स्ट्रोक मिड क्षेत्रामध्ये गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मुभा होती बॅटरला. सिंगल इथं मात्र कंप्लीट करण्याची. सिंगलच्या वरतीनं धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर. 20 धावा फलकावर. म्हणजेच इथून मात्र विचार केला तर 9 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. नरेश पुण्याच्या एकदा गोंजा ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून. यावेळेस फुल टॉस आहे. कॅप मध्ये स्ट्रोक केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. त्यानंतर मात्र फलंदाजाला संधी होती या 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 22. 5 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 5 धाबा.
कराव्या लागतील विजयी संपादन करायचे असतील तर यावेळेस ऑन द कार्पेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव तर घेतली, दुसरी धाव धोक्याची ठरली आहे आणि दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल बॅटरला तंबूच्या आश्रयाला. कॉलिंग खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. यस नो वेट या 3 शब्दाला मात्र समतोल साधता आला नव्हता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर अंकुशला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. धावसंख्या आपण पाहतोय 23. मात्र 4 धावींची आवश्यकता. टाकूयातच बॅटर पुण्याचे एकदा सुरेंद्र. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्रकशापासून दूर राहिला. एक टप्प्याकडे चेंडूला अडवला जातो, दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 25. आता मात्र 6 चेंडू मध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 2. साधा आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये उभं ठाकलंय. परंतु अनेक सामने आपण क्रिकेट जगतामध्ये पाहिले असतील. 1 धाव सुद्धा डिफेंड झाले, 2 धावा सुद्धा डिफेंड झालेत आणि एका चेंडूवर 6 धावा सुद्धा आपण या क्रिकेट विश्वामध्ये पाहिल्यात. असं काय घडेल का मैदानात? असा कोणत्या गोलंदाजाला मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जाईल? असा कोणता गोलंदाज असेल का तो मॅजिकल गोलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये? तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश तर गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटकाकरिता सोमनाथला मात्र आणलं गेलंय. 6 चेंडू 2ची आवश्यकता. सोमनाथ ही किमिया करेल का? या 2 धावा मात्र इथून डिपेंड करेल का? मात्र सहज सोपं समीकरण असेल. 6 चेंडू 2ची आवश्यकता विजयाकरिता. गोलंदाज सोमनाथ निलेशच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला गेला. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू असेल. पुढे एकदा सोमनाथ निलेशच्या विरोधात बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. गोलंदाज सोमनाथचा पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र समीकरण असं येऊन उभं राहिले मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 2 धाबींची आवश्यकता. मी अगोदरच म्हटलं होतं की या क्रिकेट विश्वामध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड झाली आहे, 2 धाबा सुद्धा डिफेंड झाल्या आहेत. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये करेल का? कोणता गोलंदाजा मात्र मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल? आणि सोमनाथ मात्र हेच काम करत दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत, 1 डॉट चेंडू, त्यानंतर मात्र विकेट. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय विजय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र या विजयला मात्र आपल्या टीमला विजय करून द्यावे लागेल. विजयासाठी लागणाऱ्या या 2 धाबा मात्र इथं कंप्लीट कराव्या लागतील.
यावेळेस अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची बॉलिंग करत असताना या अंतिम षटकामध्ये सोमनाथ आपल्या टीमसाठी. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 2 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. यावेळेस गोलंदाजीचा वर्ण स्ट्रोक केला. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव घेतली जाईल का, नकारला गेलंय नो स्ट्राईक एंड कडून. स्कोर लेबल झालाय म्हणजे एक धाव करावीच लागेल. साई कृपा डुंगे संघाला 2 चेंडू 1 धावाचं चित्र मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता. क्षेत्ररक्षण मध्ये बदल केले जाते. जवळचे पाठीराखे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. डावखुरी हाताचा बॅटर स्ट्राईक एंडला सोमनाथ. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दूर. चेंडू निघून जाईल 1 टप्प्याखेरीज. हा येतोय विजयाचा चौकार. अभिनंदन साई कृपा डुंगे. हार्ड लक टू जय हनुमान भावाले. चला आपण टॉस बॉक्स कडे बोलणार आहोत. भादवड विपक्षात खारबाव. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राकेश या खेळाडूला जातोय. राकेश आपण यायचे सामनावीराचा किताब घेण्याकरिता. तर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये भादवड विपक्षात खारबाव अशी मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. दोन्ही बलाढ्य